तुकाराम मुंडे कोण हे एका झटक्यात आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय। महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये जर चित्र पाहिलं तर 90% पान ठेले पान टपऱ्या आज बंद झाल्या आहेत। कारण म्हणजे तुकाराम मुंडे यांची नियुक्ती फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटच्या आयुक्तपदी झाल्यानंतर सर्वात पहिला जे आहे तर कायदा किंवा सर्वात पहिलं जे आहे तर ऍक्शन हा गुटख्यावर घेतल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर थेट आता मकोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। याच भीतीपोटी महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये पानठेला चालकांनी थेट आपले व्यवसाय बंद केल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। नेमका अधिकारी इमानदार अधिकारी एखाद्या डिपार्टमेंटला येतो आणि त्याचा परिणाम काय होतं हे तुकाराम मुंडेंनी सिद्ध करून दाखवलंय। जे अनेक वर्षांपासून झालं नाही ते थेट एका आदेशानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज अमरावती जिल्ह्यातला गुटखा माफिया असो किंवा संपूर्ण गुटख्याचा काळा बाजार बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनाच्या वतीनं झालं नाही ते आज एका तुकाराम मुंडेच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमरावती जिल्ह्याचं किंवा शहराचं चित्र जर पाहिलं तर आज 90% पानठेले हे अमरावती शहराचे बंद आहेत। यामुळे सर्वसामान्यांना याचा सर्वांचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसा अगोदरचं चित्र जर अमरावतीमधलं पाहिलं तर पान बहार असेल, सुप्रीम असेल किंवा सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात याची विक्री होत होती। मात्र तुकाराम मुंडे या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर जसा आदेश निघाला त्यानंतर आज 90% पानठेले बंद झाले, ज्यामुळे संपूर्ण तंबाखूची विक्री अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित कळे, पाहत राहा LS मराठी, अमरावती।